खरं तर मोमेंटो आणि त्यासोबत कोल्ड ड्रिंक देखील आहे. अप्रतिम खेळ राहिलाय विवेक सिल्लार यांचा. पहिल्या डावामध्ये फलंदाजी अप्रतिम आणि दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. विवेक सिल्लार यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. या स्पर्धेमध्ये खरं तर पंच आपण पाहतोय पार्वती क्रिएशन, MR क्रिकेट पंच पॅनल 9 नोव्हेंबर सरकार, सन्माननीय माधवजी विठ्ठल ठाकरे सर, राज माधव ठाकरे सर, विष्णू केने सर, सर्व पंचांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण जातोय पुढील सामन्याकडे. एका बाजूने कांदळी संघ खेळताना पाहायला मिळेल. कांदळी आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचवली हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चार षटकांचा हा सामना आहे. पहिल्या राऊंडचा हा सामना आहे, त्यामुळे 4 षटकांचा आहे. सामन्याला आपण ताबडतोब सुरुवात करायची आहे. कांदळी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत आणि चिंचवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या राऊंडचा हा महत्त्वपूर्ण सामना आहे, त्याला आपण सुरुवात करतोय. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद आणि विशाल ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूर. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतायत. हाफ ट्रॅकर बॉल होता. प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने जरूर होते सर्कलच्या आतमध्ये, परंतु इथे 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण देखील होतील. कठीण संधी होती आणि एफर्ट साठी नक्कीच आपण म्हणूयात 100% कमिटमेंट क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. अगदी शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि डीप मध्ये देखील क्षेत्ररक्षक तुम्हाला मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. 2 धावा धावफलकावरती आहेत. जीवनदान मिळाले प्रमोद यांना पहिल्याच बॉलवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आहे आणि हा बॉल दूरवरती जाईल. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी पॅटर्न उसका लय भारी. षटकार षटकाराच्या मतीन धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद आक्रमण करतायत. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कांदळी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले या ठिकाणी चिंचवली संघाला. पुढचा बॉल
ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, फटका बसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, तिथे कॉलिंगचा अभाव पाहायला मिळालाय आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. बराच काळ हवेमध्ये बॉल राहिलाय, क्षेत्ररक्षक 3-3 पोहोचण्याचा प्रयत्न केले परंतु कॉलिंग नव्हतं आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. आणखी एकदा जीवनदान मिळालंय फलंदाज प्रमोद यांना आणि 2 धावा देखील प्राप्त होतील. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. जरूर 2 वेळेस गोलंदाज मयूर यांनी संधी निर्माण केली परंतु क्षेत्ररक्षक तिथे त्या संधीचं सोनं करू शकलेलं नाहीये आणि 10 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ज्यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण करतायत, अप्रतिम फटका आहे, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहिला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल पोहोचलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 12 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटका आहे, बॉलला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, हुक करत असताना बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. चौकार आलाय. अप्रतिम बॅटिंग प्रमोद यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. बॉलच्या मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न आता मात्र प्रमोद करतायत. गोलंदाज मयूर यांनी देखील काही संधी निर्माण केल्या होत्या परंतु तिथे क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळाली नाही आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. ओवी एंटरप्राइजेस चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मीनाक्षी पोर्ट्स कांदळी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अकुटप्याचा बॉल होता, लिडिंग एज बॅटचं लागलंय आणि बॉल फाईनल क्षेत्रामध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतायत, सीमारेषेनजीक बॉलला रोखलं देखील जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघ 18 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात त्यांची पाहायला मिळाली आहे. मुख्य मंचावरती सन्माननीय दिलीपजी चव्हाण साहेब भाऊजी आहेत पळसोली या ठिकाणाहून ते दाखल झालेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय श्रीमान दिलीपजी चव्हाण साहेब भाऊजी पळसोली या ठिकाणाहून ते आलेले आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आज मात्र अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे आणि मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक सारे खर तर अगदी शर्यतीमध्ये धावणारे बैल त्यांचं देखील आगमन आज इथे या स्पर्धेमध्ये झालेलं आपण पाहिलंय आणि सर्व बैलांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलाय. 18 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. अप्रतिम सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. जरूर प्रमोद यांना काही जीवनदान मिळाली परंतु त्या व्यतिरिक्त बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली. प्रमोद यांची थोडीशी नशिबाची साथ मिळाली आणि असं म्हणतात ना तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है, ते चित्र पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक मेहरबान, बल्लेबाज पहलवान हे चित्र मात्र पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळालंय. दरम्यान प्रेक्षकांना आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत वाहुलीचे उद्योजक सन्मान्य योग्यजी गायकर साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि आपले सर्वांचे लाडके जानवलचे उद्योजक युवा उद्योजक राहुलजी कशविले साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणेच ते सरपंच साहेबांना सडल हाताने योगदान देत असतात. असे हे 2 मान्यवर येत असताना इथे आपण त्यांचं स्वागत करूया. वेस्ट साइडच्या वरचा हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि तिथे मात्र दंडित केलं जाईल गोलंदाजाला आणि पुढचा बॉल देखील फ्री हिट असणार आहे आणि आपण पाहतोय नो बॉल वरती 2 धावा देखील आल्यात. स्ट्राइक एंड वरती सेम फलंदाज असणार आहेत त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही कारण पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे. पंच मैदानावरती आहेत आणि खरं तर एमसीए मान्यता प्राप्त पंच आहेत, त्यांचं देखील कौतुक आहे. फ्रीडचा बॉल होता, इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा बॉल डॉट असेल. बराच वेळानंतर डॉट बॉल या डावामधला पहिला डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. तो फ्रीडचा बॉल होता.
बॉल थोडासा खाली देखील राहताना पाहायला मिळाला. समरीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. पडल्यानंतर मात्र जास्त बाउन्स जितका फलंदाजाने अपेक्षित केला होता त्यापेक्षा कमी बाउन्स या बॉलला प्राप्त झालाय. 21 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल फुललेनचा बॉल होता. लॉफ्टर केलाय समोर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय आणि इथे धावबाची संधी होती आणि फलंदाज कदाचित क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत की काय. तिसऱ्या पंचांकडे ऑनफील्ड पंचांनी हा निर्णय मात्र सोपवलेला आहे. DRS फॉर रनआउट. अंपायर रिव्ह्यू इथे असणाऱ्या रनआउट साठी तिसऱ्या पंचांना विनंती आपण यायचंय आणि तपासून पाहायचंय. माधव ठाकरे सर या ठिकाणी दस्तूर खुद्द ते उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी चेक करण्यासाठी उपस्थित राहायचंय. नॉट आउट आहे. सुरुवातीला अटेम्प्ट केला परंतु त्यावेळेस बेल्स तिथे डिस्लॉच झाली नव्हते बिकॉज ऑफ दॅट. आणि सेकंड अटेम्प्ट ज्यावेळेस झाला तोपर्यंत फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले होते. धन्यवाद प्रेक्षको. बळराम सेठ पालवी यांचा वासिन एक्सप्रेस म्हणजे सोन्या 4900. कैलासवासी शिवाजी लक्ष्मण देसले वासिन वेले यांचा भुंगा 0092 हा कर्जत केसीसाठी सज्ज झालाय. आपण शुभेच्छा देऊया कर्जत केसीसाठी ह्या आपल्या लाडक्या भुंग्याला आणि सोन्याला. धन्यवाद. रनआउट स्वरूपामध्ये इथे विकेट आलेले आहे कारण फलंदाजाचं जे इंटेन्शन होतं ते धाव घेण्याचं होतं या बॉलवरती आणि रनआउट स्वरूपामध्ये या ठिकाणी विकेट येते. फलंदाज बाद आहेत. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज विराज गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. नवीन फलंदाज श्रीकांत मैदानावरती दाखल होतात क्रमांक 3 वरती. गोलंदाज विराज गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत आणि फलंदाजीसाठी क्रमांक 3 वरती श्रीकांत दाखल होत आहेत. माफी असावी. 23 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र समोर खेळतायत. अप्रतिम टायमिंग आहे आणि हा बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेसच्या पलीकडे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सरळ बॅटने फी मध्ये फलंदाज खेळतायत. ठोकलाय षटकार. सरपंच दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी पॅटर्न उसका लय भारी. थँक्यू. नवीन फलंदाज श्रीकांत मैदानावरती दाखल झालेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती ते देखील आक्रमण करतायत. डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती पोहोचलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती ते देखील षटकार लगावतायत. षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 29 धावा धावपलकावरती. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 29 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल पुल पॉवरफुल बॉल
झालाय डीप मिडविकेट सीमारेषच्या पलीकडे गोल षटकार 6 धावा. धन्यवाद धन्यवाद प्रेक्षको. अत्यंत मोठ्या पाहुण्यांचे इथे आपण आगमन होताना पाहणार आहोत. पाहतोय सुद्धा या क्रीडानगरीमध्ये स्वागत होत आहे, आगमन होत आहे. अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व आहे. वाहुलीचे उद्योजक योगेश सेठ गायकर आणि जानवल गावचे युवा उद्योजक सन्माननीय राहुल सेठ कशिवले साहेबांचे इथे आगमन होत असताना आपण पाहतोय हा त्यांचा ताफा या क्रीडानगरीवरती येत असताना. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. सन्माननीय वाहुलीचे उद्योजक योगेश सेठ गायकर आणि जानवलचे युवा उद्योजक राहुल सेठ कशिवले साहेबांचे इथे आम्ही स्वागत करतोय, ज्यांच्या मला योगदान लाभलंय. असे दोन दिग्गज बिझनेसमॅन आपल्यामध्ये येत असताना परफेक्ट डॅसिंग पर्सनॅलिटी राहुल कशिवले साहेब आपलं हार्दिक स्वागत. योगेशजी गायकर साहेब आपलं हार्दिक स्वागत आणि आलेले सर्व सहकारी मंडळ सर्वांचं दुनियाच्या काळजातून मनपूर्वक स्वागत. पस्तीस धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम सुरुवात मात्र पाहायला मिळाली. श्रीकांत यांच्या बॅटमधून डगआउट मधून सेटवर मैदानावरती दाखल झालेत आणि येणाऱ्या पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार त्यांनी लगावलेत. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. मंचावरती मात्र आज मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज विराज गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल. यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे. बॅकफुट वरून खडे खडे स्क्वेअर कटचा हा फटका आणि बॉलला पाठवलंय अगदी पॉइंट रिजन मध्ये. हा चौकार आलाय. धावफलक 4 धावांनी पुढे जाईल आणि नो बॉल देखील पंचांनी घोषित केलाय. एकूण 5 धावा या बॉलवरती देखील प्राप्त होतील. 40 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल फ्री हिट असेल. अप्रतिम बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. फलंदाज श्रीकांत यांच्या माध्यमातून बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट आतापर्यंत खेळले आणि मैदानावरती अगदी डगआउट मधून सेट होऊन दाखल झालेत. पुढचा बॉल फ्री हिट. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इनफिल्डला क्लिअर केलं होतं. जास्त वेगाने बॉल आला नाहीये परंतु हा देखील बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे. अंतिम बॉलवरती चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 44 लॉस ऑफ दी 1 विकेट. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय वोवी एंटरप्राइजेस चिंचवली संघाला आणि 44 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्यात. 22 धावांच्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये 44 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. रसिक आपण पाहतोय की आपला 0-0-92 भुंगा चाललाय. एकदा टाळ्यावरचा भुंगासाठी जो कर्जत केसीसाठी सज्ज झालाय त्याला शुभेच्छा देऊया. आणि मोत्यासोबत सुद्धा एक शर्यत ज्यांनी जिंकली असा आपला खिल्लारी नंदी 0-0-92 भोंग्या, त्याचा आपण स्वागत सन्मान केला आणि त्याला आता आपण निरोप देतोय आणि त्याला शुभेच्छा सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी. चव्वेचाळीस धावा धावपलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक दाखल झालेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. श्रीकांत यांच्या माध्यमातून त्यांच्या जोडीने प्रमोद मैदानावरती आहेत. प्रमोद यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आणि एक चौकार आपण पाहिलाय. त्या व्यतिरिक्त अनेक दुहेरी धावा देखील पाहायला मिळाल्यात. ऋतिक गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत आणि
अगदी डाऊन दिले एक फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. समालोचकाच्या भूमिकेमध्ये सन्माननीय मनोज कारवे सरांना आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. फलंदाज प्रमोद या ठिकाणी बाद होतात. विकेट. सरपंच दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला गाचा आय रुबा वयोला गाचा. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती अजित मैदानावरती दाखल झालेत. अप्रतिम सुरुवात ऋतिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर विकेट आली आहे. या ठिकाणी ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघाचे पुरस्कर्ते दाखल झालेत. सन्माननीय महेशजी पाडेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये माफ करा महेशजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल आहे आणि चिंचवली गावचे विद्यमान सरपंच देखील आहेत. त्यांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय महेशजी पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघाचे पुरस्कर्ते देखील ते आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम स्ट्रोक आहे. फलंदाज श्रीकांत यांच्या बॅट मधून वन मोर मॅक्सिमम षटकार. अप्रतिम बॅटिंग श्रीकांत मैदानावरती करत आहेत. आतापर्यंत चौकारा षटकारांचीच भाषा त्यांच्या बॅटने बोललेली आपण पाहिली आहे. 51 धावा धाव फलकावरती आहेत. ओवी एंटरप्राइजेस चिंचवली 50 अप झाली आहे. 51 धावा धाव फलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. ऋतिक यांच्यावरती देखील आक्रमण करतायत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती ऋतिक यांनी. यावेळेस देखील आक्रमण केलं गेलं. बॅक टू बॅक षटकार इथे येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज श्रीकांत यांच्या बॅट मधून आणखीन एक मॅक्सिमम. फलंदाज श्रीकांत यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. ऋतिक यांच्यावरती ते आक्रमण करत आहेत आणि बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी लगावलेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 57 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 6 बॉल मध्ये 32 धावांवरती श्रीकांत नाबाद आहे आणि संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस तर आलंय. 4 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत लगावलेत. आतापर्यंत एकही बॉल डॉट केलेला नाहीये. अप्रतिम बॅटिंग फलंदाज श्रीकांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जा आणि बॉलला शोधून आणा. आणखीन एक कमालीचा फटका. श्रीकांत यांच्या बॅट मधून वन मोर विकेट षटकार.
जी भेरे, तुषारजी मांडलेकर, दत्ता कशिवले, शुभमजी चाफेकर, जयसेठ पाटील कोणगावचे उद्योजक, निखिलजी म्हात्रे, लक्ष्मण खुराबा, सीमांशू पाटील आणि महेशजी पाटील चिंचोली या संघाचे सरपंच आणि पुरस्कर्ते तसेच दिलीपजी चव्हाण साहेब आमचे लाडके भाऊजी पळसूचे सर्व या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. 63 धावा धावपलकावरती आहेत. 63 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 63 धावा धावपलकावरती आहेत. काय फलंदाजी केली श्रीकांत मुकणे यांनी, अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत चौकार षटकारांचीच भाषा त्यांच्या बॅटने बोललेली पाहायला मिळाली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 63 धावा धावपलकावरती अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होती. अंतिम षटकामध्ये गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत आणि आतापर्यंत 63 धावा धावपलकावरती आहेत. टॉस जरूर जिंकला होता मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाने, परंतु काय बॅटिंग केली आहे ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघाच्या श्रीकांत मुकणेनं. ज्यावेळेस आक्रमण केलंय, फ्लॅट हा बॉल जातोय आणि हा देखील बॉल फलंदाज अजित यांच्या बॅट मधून जाईल सीमा रेषे पार. षटकार 6 धावा. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी पॅटर्न उसका लय भारी. ज्यावेळेस देखील आक्रमण करतायत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करत एक धाव प्राप्त झाली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. 70 धावा धावफलकावरती आहेत. दोनो भाई दोनो तबाही असं म्हणावं लागेल. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. अजित पाडेकर आणि श्रीकांत मुकणे या जोडीने दर्जेदार बॅटिंग मैदानावरती केली आहे. 70 धावा धावफलकावरती आहेत. महेश पाटील साहेबांचा संघ मैदानावरती धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. कोसलेच्या या ऐतिहासिक सरपंच चषकामध्ये धावांचा पाऊस. फुलर लेनचा बॉल होता आणि इथे मात्र पहिली चूक मैदानावरती घडताना पाहायला मिळते श्रीकांत मुकणे यांच्या माध्यमातून. आणि आता जाणवलं की श्रीकांत मुकणे हे देखील एक माणूस आहे, ते देखील चुकू शकतात हे पहिल्यांदा जाणवलं. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत सुरू होती आणि पहिला डॉट बॉल श्रीकांत मुकणे यांच्यासाठी पाहायला मिळालाय. कौतुक केलं पाहिजे गोलंदाज गणेश यांचं पुनरागमन त्याने देखील केलंय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, त्यानंतर एकेरी धाव आणि हा बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. परंतु श्रीकांत मुकणे आतापर्यंत काय बॅटिंग केली आहे. ज्यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला हा बॉल गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण झाली आहे आणि बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं थोडंसं, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 72 धावा धावफलकावरती आहेत. 72 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 2 विकेट. 72 धावा धावफलकावरती आहेत. पहिला डाव सुरू आहे. ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघ फलंदाजी करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदळी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या राऊंडचा हा महत्वपूर्ण सामना आहे. काय बॅटिंग केली आहे आतापर्यंत श्रीकांत मुकणे यांनी. दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला प्रमोद यांनी चांगली बॅटिंग केली. ज्यावेळेस देखील कमी गतीने हा बॉल टाकला होता, ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळतात. एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती झालाय, सुरू आहे आणि खूप वेगाने, अतिप्रचंड वेगाने 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 74 74 धावा धावफलकावरती आहेत. 74 धावांपर्यंत मजल मारली आहे. या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम अर्थात ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघाने अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. काय बॅट तळपताना पाहायला मिळाली. पीटीसीचा वंडर बॉय अर्थात श्रीकांत मुकणे यांची जबरदस्त इनिंग मैदानावरती पाहायला मिळते. या डावामधला शेवटचा बॉल होता अंतिम षटकामध्ये. इथे मात्र धावबाची संधी होती आणि फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद होतील. शेवटच्या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. 74 ऍज इट इज राहतील आणि 75 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असेल. 75 इज द टार्गेट. प्रेक्षकांनो आपल्याकडे अजून एक खिल्लारी नंदी येतोय. टाळ्या वाजवा, स्वागत करूया आपण सन्माननीय गिरसेचे गुरुनाथ सेठ लक्ष्मण दिवाणी साहेबांचा लाडू येतोय आपल्या ह्या क्रीडानगरीवरती. अनेक गुलाल ज्याने उधळलेले तसा लाडू बघा येत असताना आपल्या ह्या क्रीडानगरीवरती वेगळा वातावरण तयार झालंय.
क्रिकेटच्या या संग्रामाच्या मध्येच बैलगाडा शर्यतीला जे जे पसंत करतात त्यांना पसंतीला उतरणारे हे सर्व नंदी पाहतो आपण. या रजनीचा ह्या स्पर्धेचा धावा नंदी या मैदानामध्ये आलेला आहे. लाडू गुरुनाथजी लक्ष्मण दिवाणे गेरसे यांचा हा, ज्यांचा आपण लगेचच सन्मान सुद्धा करू. यथोचित स्वागत करतोय सरपंच साहेब यांच्या वतीने. लाडू आलाय 1919. नंदी बैलांचं आपण निमंत्रण देऊन स्वागत करतोय आणि या आपल्या परिसरातील नावाजलेले खिल्लार नंदी त्यात मधील हा नंदी आलेला आहे. लाडू गेरशेचा गुरुनाथ सेठ लक्ष्मण दिवाणे साहेबांचा खिल्लारी नंदी लाडू, ज्याचं चित्र आपण स्क्रीनवरती पाहू शकता. लाईव्ह प्रेक्षक सुद्धा ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये काय चाललंय, किती अविस्मरणीय सोहळा सुरू आहे याचा मनोमन आनंद घेत आहेत. आणि लाडू आता स्थानापन्न होईल मोठ्या कक्षामध्ये. या ठिकाणी मंचावरती सन्माननीय अजयजी दळवी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस देखील असणार आहे. हो नक्की सर, आपण आपल्या मंचकाकडचे मान्यवरांना सन्मानित सुद्धा करूया. आपल्या लगेचच आपले सर्वांचे डॅशिंग व्यक्तिमत्व दरवर्षी नेहमीप्रमाणेच आपल्याला फार मोठं योगदान देणारे तरुणांचं प्रेरणास्थान युवा उद्योजक जानवळचे राहुल शेठ कशोरे साहेबांचा आम्ही करतोय तो जी सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये. हा शाही सन्मान असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, मायची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराज की. हे दृश्य बघा आपण पाहतो स्क्रीनवरती. राहुल शेठ कशोरे तरुणांचं प्रेरणास्थान, तरुण उद्योजक ज्याने फार मोठं योगदान अनेकांना दिले. वाहुलीचे उद्योजक बाल्यामामांच्या सोबतीला नेहमीच जे असतात. वाहुलीची आम्ही स्पर्धा करत असताना योगेश साहेबांनी आम्हाला फार चांगली मदत केली होती. त्यावेळेला बाल्यामामाच तिथे सुद्धा आले होते, आपले लाडके खासदार साहेब. त्यामधले आपले योगेशजी गायकर आपण पाहतोय, वाहुलीचे उद्योजक ज्याचा सन्मान होतोय. या दोन्ही व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी मित्रांनो प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ बक्षीस दिले आम्हाला सडल मनाने, मोठ्या मनाने. त्यांचे आम्ही शतश आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा शाही सन्मान केला आपण या व्यासपीठावरती. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी सायकल सुपूर्द केली आहे असे अजय सेठ दळवी कोसलेचे उद्योजक, त्यांचा आम्ही इथं सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. अजय सेठ दळवी दानशूर व्यक्तिमत्व. सरपंच साहेबांना जे काय हवंय ते प्रत्येकाने दिलं आणि प्रत्येक जण ह्या स्पर्धेला भेट देत आहेत. त्यातील हे देणेकरी आणि आपण घेणेकरी ठरतोय या स्पर्धे निमित्ताने. हे अजय सेठ दळवी, त्यांचा संतोषजी उपाध्याय आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा करूया आपण स्नेह येतोची सन्मान. संतोषजी उपाध्याय आणि मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू करा. मायची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण घरात राहण्यासाठी एक मोमेंट आम्ही देतोय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वाला, संतोषजी उपाध्याय साहेबांना. त्यानंतर सूरजजी भेरे आपल्यामध्ये आहेत, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. सूरजजी भेरे क्वालिफाईड व्यक्तिमत्व, एकमेकांना घेऊन नेहमी चालत असतात आणि हा ताफा आला एकमेकांना सहकार्य करणारा ताफा आहे, त्यांचा सुद्धा आपण इथं सन्मान करतोय. सरपंच दिलीप पाली साहेबांच्या शुभ हस्ते लाऊड अपील मैदानामध्ये जल्लोष आणि मंचकावरती सुद्धा आपण हा रंग पाहतोय, मान्यवरांनी सजवलाय. तुषारजी मांडलेकर आपल्यामध्ये आहेत, मान्यवर तुषारजी मांडलेकर साहेब, आपण पण हा सन्मान स्वीकारावा. प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे आणि प्रत्येकाने या आपल्या सुप्रसिद्ध सरपंच साहेबांना
फार पुढे जाण्यासाठी हे योगदान दिलंय. मग ती स्पर्धा असू द्या, कुठला कार्यक्रम असू द्या, नेहमीच सहकार्य असतं अशा ह्या लाडक्या मान्यवरांचं. त्यातील दत्ताजी कशिवले साहेब आपल्यामध्ये सुद्धा आहेत. दत्ताजी कशिवले, आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारा. आणि आमचे लाडके राहुलजी कशिवले साहेबांचे अंकल आहेत, ते काका आहेत. त्याचा सुद्धा इथं सन्मान आम्ही इथे करतोय बघा. काका पुतण्या सोबतीलाच मग काय पाहिजे. या कुटुंबाची ती दमछक आहे दानवलची, अनबानशान जानवळ गाव. त्यानंतर आपल्यामध्ये शुभमजी चाफेकर आहेत. शुभमजी, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली अयाळ घ्यावी, भरलेल्या अशा चंद्रभागेतून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. फार मोठं योगदान सर्वांचं इथे लाभलंय. जे मागाल ते मिळेल तुम्हाला. आणि त्यातील आमचे कोणगावचे उत्कृष्ट उद्योजक जयसेठ पाटील आपल्यामध्ये आहेत. जयजी, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. तरुण उद्योजक कोणगाव सुद्धा चांगला कायापालट, कल्याण परिसरातील नावाजलेलं गाव, त्यातील हे नावाजलेलं उत्तम उद्योजक म्हणून ज्याची ख्याती असे जयसेठ पाटील आपण पाहतोय, ज्यांचा शुभ सन्मान करतायत आमचे आपले सरपंच दिलीपजी पालवी साहेब. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित निखिल सेठ म्हात्रे, आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. आपण आलात, अनमोल वेळ खर्च केला, आणि त्यासाठी भारतीय संस्कृती आम्ही जोपासतोय, भारतीय परंपरा, अतिथी देवो भव. अजून पाहुण्यांचं स्वागत होतंय. सक्सेस अकॅडमीचे संचालक विष्णूजी दिवाणे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. नावामध्ये सक्सेस आहे, त्यामुळे पुढे बोलायचीच गरज नाही. सक्सेस अकॅडमी, वा. हा परिसरच सक्सेसफुल होत आहे. आणि स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी आलेले लक्ष्मणजी खुशवा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आम्ही करू शकतो आणि करू इच्छितो. हा इथोचे सन्मान. खुशवाबाई या. प्रेक्षक मैदानात क्रिकेटचा आनंद घेतात आणि दुसऱ्या बाजूला मान्यवर कक्ष सुद्धा पाहतात की किती माणसं जोडलेत आमच्या दिलीपजी पालवी साहेबांनी, आणि कोसलेवरती किती जणांचं प्रेम आहे बघा. प्रेमा खातर हे आलेले सर्व मान्यवर, त्यातील निखिल सेठ म्हात्रे ज्यांचा हा इथोची सन्मान. त्यानंतर लक्ष्मणजी खुशवा साहेबांचा सन्मान होतोय. त्यानंतर हिमांशू सेठ पाटील आपल्यामध्ये आहेत. हिमांशू भाई, आपण पण या, आपण सन्मान स्वीकारा. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित विद्यमान प्रथम नागरिक चिंचवलीचे सरपंच साहेब महेशजी पाटील आपल्यामध्ये आहेत, जे आमच्या कुस्तीचे जावई सुद्धा आहेत, ज्यांची टीम सुद्धा खेळते आणि ती टीम आता धावांचं संरक्षण करते. असे चिंचवलीचे प्रथम नागरिक महेशजी पाटील साहेबांचा होतोय तो जी सन्मान. सरपंच आणि संघाचे पुरस्कर्ते सुद्धा, परंतु फार मोठं जबाबदारी जे स्वीकारतात बघा. एक सरपंच दुसऱ्या सरपंचाला तिथे सन्मानित करतायत. दोन्ही गावांची रूपरेखा त्यांना माहिती आहे. आपल्यामध्ये उपस्थित भाऊजी आमचे पळसुलीचे दिलीपजी चव्हाण साहेब, आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. तसेच नितेशजी पाडेकर साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत. तत्पूर्वी आपण भाऊजीचा सन्मान करूया. भाऊजी दरवर्षी येतात इथे, मागच्या वर्षी सुद्धा आले होते आणि आता सुद्धा आले. सांगून गेले होते की मी पुन्हा येईन आणि ते आले. त्यानंतर नरेशजी पाटेकर, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. पाडेकर, अजित पाडेकर, नरेश पाडेकर, हे चिंचोलीचं ब्रँड आहे, नाव आहे. मनीष पाटील साहेबांनी चिंचोली परिसराला घडवलंय. सरपंचाची भूमिका पार पाडतायत. तरुण सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. आणि बघा, त्याच गावातील हे पाडेकर बंधू ज्यांचा हा इथोची सन्मान करतायत दिलीपजी पालवी साहेब. धन्यवाद. नाउ ओव्हर टू कमेंट बॉक्स. थँक्यू मनोज गारवे सर. अगदी पहिल्या रजनीपासून आजपर्यंत हा प्रवास आहे. संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा सरांकडे आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो लेखाजोखा देखील आपल्याला ऐकायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकामधील बाकी आहे. 75 धावेंचं लक्ष आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 11 धावा धावपलकावरती 11 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर.
18 बॉल आणि अजूनही 64 धाब्यांची आवश्यकता आहे. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 64 धाब्यांची आवश्यकता आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये आज येण्यासाठी उशीर झाला आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये मनोजी कारवे सरांनी खरं तर इथे धुरा सांभाळलेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही 64 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 विकेट जरूर आल्यात परंतु इथून मात्र आक्रमण करावं लागेल. सन्माननीय राहुल चंदे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे मीनाक्षी स्पोर्ट कांदळी आणि तो संघ देखील मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा असणाऱ्या मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला सन्माननीय राहुलजी चंदे साहेब संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संघाला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती कौशल आहेत तर फलंदाजीसाठी फलंदाज दाखल होत आहेत. ऋतिक आहे स्ट्राइक एंड वरती. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. बॉलच्या दिशेने जरूर आले. कॅच साठी प्रयत्न जरूर केले. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील मैदानावरती प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. चांगली रनिंग मिडून विकेट पाहायला मिळाली. 3 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. 75 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि त्या अनुषंगाने मैदानावरती प्रयत्न सुरू आहेत. ऋतिक आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती विराज ही जोडी मैदानावरती आहे. 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करायची आणि त्यासोबत मात्र वेगाने धावा देखील बनवावे लागतील. राईट आर्म राऊंड विकेट. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. हवेत बराच काळ बॉल राहिला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जरूर पोहोचले परंतु झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 लॉस ऑफ 2 विकेट. आमनेचा कॅप्टन आणि भूमिलन कुंदे दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. आपला टॉस होणार आहे आणि आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत आपला लाडक्या मोत्या. काही क्षणामध्ये आपल्या ह्या क्रीडा नगरवरती आपण गेली 4 रजनीची वाट पाहत आहोत. 38 मोत्या येणार आहे काही क्षणातच. येस कॉमेंट्री बॉक्स. प्ले अँड मिस. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. फुटवर्क नव्हतं. बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये आणि इथे प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळतंय. डॉट बॉलची सांगता इथे होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती कौशल आहेत. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज पहिल्या षटक अस्तिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. अप्रतिम गोलंदाजी कौशल यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी अस्तिक यांनी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलंय गोलंदाज कौशल यांनी. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवे. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि अगदी निर्मनुष्य क्षेत्रामध्ये हा बॉल पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 17 धावा धावफलकावरती. इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. त्याखेरीज दुसरा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये. गिअर बदलावे लागतील. पहिल्या डावामध्ये 74 धावा मिळण्यात आणि 75 धाब्यांचं समोर मात्र मोठं लक्ष आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय. बॉलने पडल्यानंतर दिशा बदलली आहे आणि बॉल अगदी डीप फाईनल क्षेत्राच्या दिशेने मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळालाय. इथे आणखी एका धावेचा प्रयत्न होता आणि फलंदाज धाव बाद. रनआउट स्वरूपामध्ये ही विकेट आली आहे. फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इजे सन्मान्य राहुल सेठ कशिले साहेब उद्योजक जानवल आपण या. सन्मान्य योगेश सेठ गायकर साहेब उद्योजक वाहुली आपण पण आपला शुभ असते. पुढच्या सामन्याचा आम्ही टॉस करू इच्छितो. या दोन्ही पण आमचे A1 जोडी A1 उद्योजक आणि आपल्यामध्ये मोत्या सुद्धा येतोय. फटाक्याची आतिषबाजी टाळ्यांचा कडकडाट. त्रिवेणी संगमाला क्रिकेट बैलगाडा आणि मान्यवर कक्ष सर्व सजावट आणि प्रेक्षक सुद्धा अगदी इथे उत्तुंग आलेले आहेत.
प्रेक्षकांचा महापूर इथे ओसंडून आलाय आणि आपण पाहतोय राहुल सेठ कशिवले आणि योगेश सेठ गायकर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय पुढील सामन्याचा आमने विरुद्ध भूमी कुंदे 38-38 आणि सरपंच चषक म्हणजेच मोत्या 38-38 टॉस जिंकला भूमी किंदेरे फक्त निर्णय सांग बेटा सरपंच होतो सोबतीला युवराज सुद्धा आहे लाडका युवराज सरपंच मित्रांनो ह्याच मोत्याने मागच्या 3 महिन्यामध्ये अनेक गुलाला उधळली तब्बल 25 लाखापेक्षा जास्त प्राइस झाले मोत्याची तो मोत्या आपल्या ह्या भेटीस आलेला आहे सरपंच साहेबांनी त्याला घडवलाय मागच्या 3 महिन्यामध्ये बुलढाणावर त्याला आणलंय आणि कल्याण तालुक्यामध्ये त्यांनी धुमाकूळ घातलंय आणि ह्या मोत्याला मुंबईमध्ये बकासूर नावाने आता ओळखलं जाते राहुल सेठ कशिवले साहेब जोडले जातात योगेश सेठ गायकर इतर सर्व मान्यवर या मोत्या आणि युवराजच्या सोबतीला आयुष्याची साठवण करण्यासाठी फोटोग्राफी करतायत बघा छायाचित्रण हीच तर आठवण असते हीच तर साठवण असते आणि आठवणीत राहणारा मोत्या पुढच्या काही काळामध्ये फार मोठे गुलाल उधलेल याबद्दल मात्र शंका नाहीये मोत्या म्हणजे डावी आणि उजवी बाजू दोन्ही बाजूने पळतोय मित्रांनो 4 खांद्यांमध्ये सुद्धा तो धावतोय 4ही खांदे सक्षम दोन्ही बाजू सुद्धा ज्याच्या सक्षम आहे डावी उजवी बाजू असा मोत्या 25 लाखापेक्षा म्हणजे पाव करोडच्या पुढे प्राइस त्याची झाली तरी सुद्धा दिलीपजी पाळी साहेब त्याला कोणाला देणार नाहीयेत असा मोत्या आणि सोबतीला युवराज सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम येस कॉमेंट्री बॉक्स खर तर खिलार जातीचे हे नंदी आपल्याला पाहायला मिळतील अप्रतिम खर तर कारकीर्द मोत्याची कारकीर्द आपण सांगितली अप्रतिम कारकीर्द आतापर्यंत राहिली आणि सन्मान्य सरपंच साहेबांचं भरपूर प्रेम आपल्या नंदींवरती आहे त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय खर तर अगदी पोटच्या लेकरासारखं जीव या नंदींवरती ओवाळून टाकत असतात भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये नंदींचं हे महत्व खर तर पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि अगदी बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून अनेक सारे नंदी आणि सरपंच साहेबांचा देखील मोत्या नावाचा नंदी आणि त्याने देखील खर तर अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत अगदी 25 करोड रुपयांचे पुरस्कार या नंदीने जिंकलेले आहेत त्याचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय हो तसेच सर आणि मोत्या आणि युवराजचे सुट्टी मेकर आपल्यामध्ये आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करू त्यांचं सुद्धा स्वागत करतोय पप्पू पालवी आणि नरेशजी विशे हे सुट्टी मेकर आहेत या मोत्या बैलाचे त्यांचं सुद्धा स्वागत अनेक नंदी मात्र आज या मैदानावरती दाखल झालेत खर तर अतिशय अप्रतिम कारकीर्द राहिलेली आहे सरपंच चषक मोत्या 38-38 आणि युवराज 38-38 आता मोत्या कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न होणार आहे येस खर तर बैलगाडा शर्यत हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आपले सरपंच साहेब आणि त्यांच्या माध्यमातून मात्र त्यांचाच स्वतःचा बैल किंवा नंदी
आपण मैदानावरती दाखल झालेला पाहिला आणि त्याचं देखील भव्य स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले। सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय। बारा बॉल आणि 56 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे मैदानावरती। 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 56 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत। श्रीकांत गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत। पहिल्या डावामध्ये दर्जेदार बॅटिंग ज्या श्रीकांतने केली आहे, श्रीकांत मुकणे गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत। पीटीसीचा वंडर बॉय गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल। श्रीकांत मुकणे गोलंदाजी ट्रॅक वरती। हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये। फुल करत असताना बॉल गुल झालाय, षटकार। सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी। पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी। फलंदाज गणेश यांच्या बॅटमधून षटकार आलेला आपण पाहिलाय। पुढचा बॉल यावेळेस ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, वेल लेफ्ट केलाय। वाईड बॉलची घोषणा पंचांना केली। अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 26 धावा धावफलकावरती। इथून मात्र आक्रमण करावं लागेल। प्रत्येक बॉल वरती आता आक्रमण करण्याची आवश्यकता आहे। गोलंदाज श्रीकांत, बॅटिंग साठी पुन्हा एकदा गणेश। पुढचा बॉल ज्यावेळेस मात्र प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये। डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते। बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत फलंदाज आणि हा बॉल मात्र डॉट आलाय। षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे। एका बाजूने ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदळी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। ऑन साइडला बॉलला खेळ क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत। बॉलच्या दिशेने खूप वेगाने निघाले, परंतु हा बॉल खूप वेगाने सीमारेषच्या दिशेने निघालाय आणि जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे। चौकार, 4 धावा। सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी। 30 धावा धावफलकावरती। 75 धावांचा पल्ला गाठायचा आहे। इथून मात्र आक्रमण करावं लागेल। गणेशांना प्रत्येक बॉल वरती इथून मोठा फटका खेळावा लागेल। 74 पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्यात आणि 75 धावांचं लक्ष इथे आहे। 75 इज द टार्गेट। गोलंदाज श्रीकांत गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत। सन्माननीय लक्ष्मणजी भोईर साहेब माजी सरपंच आहेत आणि त्यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये झालंय। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय लक्ष्मणजी भोईर साहेब माजी सरपंच आणि त्यांचे या स्पर्धेमध्ये आगमन झाले। त्यांच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तर या ठिकाणी प्रमुख पाहुणे मंडळी आणि त्यांच्या ठिकाणी उपस्थिती होती। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय जानवलचे उद्योजक राहुलजी कशिवले साहेब, सन्माननीय योगेशजी गायकर साहेब, वाहवळी उद्योजक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक सारी बक्षीस त्यांनी दातृत्व दिलेल्या स्पर्धेला आहे आणि या स्पर्धेमधून आपण त्यांना अगदी निरोप घेताना पाहतोय। या सर्व उद्योजक बांधवांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून आभार। वेळात वेळ काढून आपण सरपंच साहेबांसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम आपण केलं। उद्योजक सन्माननीय राहुलजी कशिवले साहेब, जानवलचे उद्योजक आणि सन्माननीय योगेशजी गायकर साहेब, वाहोळी गावचे उद्योजक, या सर्व उद्योजक बांधवांचा आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार।
क्रमांक 1 पासून 4 पर्यंत ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. सन्माननीय राहुलजी कशिवले साहेब, जानवलचे उद्योजक आणि योगेशजी गायकर साहेब, वाहोली गावचे उद्योजक, या स्पर्धेच्या माध्यमातून दोघांचे मनापासून आभार. एकतीस धावा धावपलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर. 31 धावा धावपलकावरती आहेत. धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र मिड ऑफ रिजन मध्ये खेळतात. लाजवाब क्षेत्ररक्षण आहे आणि एक धाव खूप वेगाने इथे पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब झालं परंतु इथे बॉल गॅदर करू शकले नाही. गोलंदाज एका धावेने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 32. गोलंदाज श्रीकांत गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 32 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा प्ले अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी श्रीकांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ती जरूर एक षटकार लागला, एक चौकार लागला, परंतु त्या व्यतिरिक्त गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. 32 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील समोर फोर्स केला बॉल. लॉंग ऑन रिचन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर. 33 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होते आणि 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर. 33 धावा धावपलकावरती आहेत. सन्माननीय चेतनजी पाटील साहेब मेहिका साऊंडचे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. सहा बॉल आणि 42 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये अजूनही 42 धावेंची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये अजूनही 42 धावेंची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने बॉलच्या खाली पोहोचतील. झेल टिपलाय आणि आली सफलता. फलंदाज बाद विकेट. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 42 धावेंची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत आहेत. धीरज मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 6 वरती धीरज मैदानावरती दाखल होत आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील प्ले अँड मिस. आणखी एक बॉल इथे डॉट येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या ठिकाणी सन्माननीय मोरे मेजर यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होते. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.
आतापर्यंत एकही धाव या षटकामध्ये आली नाहीये आणि एक विकेट मात्र अक्षय यांनी प्राप्त केली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम अर्थात मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला. यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न इथे केलाय. रनआउटची संधी आहे परंतु एक धाव प्राप्त होईल आणि कुंदे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय भूषणदादा रोहणे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भूषणदादा रोहणे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. फुलरलेनचा बॉल होता. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय भूषणदादा रोहणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भूमी 11 कुंदे संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. डेड बॉलची घोषणा पंचाने केली आहे. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. आणि शेवटचा बॉल मात्र बाईकच्या माध्यमातून सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतो. 4 धावा या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती प्राप्त होतील. छत्तीस धावांनी एक मोठा विजय या सामन्यामध्ये मिळवलाय. ओवी एंटरप्राइजेस चिंचवली संघ